मंडळातर्फे आपण बाबासाहेबांच्या जीवनावरती चलचित्र एक डिजिटल व्हॅनमध्ये आपण लावणार आहोत. आपण मिरवणूक ज्यावेळेस निघन त्याच्या काही वेळ आधी ती प्रत्येक चौकात जाऊन बाबासाहेबांनी काय काय कार्य केलेले ते सगळं आपल्याला तिथं ते सांगता येईल. आणि त्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर म्हणजे DJ वगैरे नाही आहे, काही नाही आहे, त्याच्यामुळे ते मिरवणूक एकदम 9:30पर्यंत माझी अपेक्षा आहे. म्हणजे शासकीय नियमाप्रमाणे 9:30 वाजता उरकेल. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मग रमाकांत तरुण मंडळामध्ये बाकीचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे पण नियोजन केलेले आहे. त्याच्यात होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण एक ठेवलेला आहे. होम मिनिस्टर आहे, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे, मुलांसाठी व महिलांसाठी खेळ स्पर्धा आहेत, खेळ आहेत. अशा पद्धतीचे कार्यक्रम रमाकांत तरुण मंडळातर्फे आपण आयोजित केलेले आहेत. त्याच्यात मुख्य करून जे आमचे समिती आहे त्या समितीमध्ये आता मागे पण बसलेले, कारण इकडे तेवढी जागा नाही. आमचे सगळे स्वतःहून सगळीकडं फिरणं जवळजवळ महिनाभर झालं प्रत्येकाशी कनेक्ट होत आहेत. कारण काय सर्वांना एकत्र करणं खूप अवघड आहे. सगळ्यांना कनेक्ट होऊन सर्वांनी आता ते पूर्ण हे तयार झालेले आहे. ते आता 14 तारखेला आपले मिरवणूक साजरी होईल. त्या ह्याच्यामध्ये आता आपल्याकडनं पण त्या पद्धतीचा आम्हाला कारण हे ज्या मिरवणूक होती ते सर्व धर्म समभाव या ह्याच्यातनं आपण घेतलं आहे. त्या पद्धतीचा पण एक देखावा आपण ठेवलेला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याकडनं याची प्रसिद्धी पण झाली पाहिजे. आणि हे एक गाव एक मिरवणूक हे फक्त तळेगावात न होता प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. त्याची सुरुवात तळेगाव दाभाडेतनं आपण करत आहोत. तर माझी अपेक्षा आहे की आपल्याकडनं पण मला त्याचा प्रसिद्धीसाठी प्रतिसाद मिळेल एवढे बोलतो आणि मी थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही सांगितलं की 9:30 वाजता मिरवणूक संपेल आणि सुरू किती वाजता होणार आहे? 5:30 वाजता. 5:30 वाजता होईल. व्याख्यानाचे कार्यक्रम काय आयोजित केलेले आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तित्व कर्तृत्व जे आहे यावर आधारित काय? बुद्ध पौर्णिमेला आपण व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेले आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण जे बक्षीस समारंभ करणार आहे त्याच्या आधी व्याख्यानाचा कार्यक्रम आपण एक ठेवलेला आहे मोठा. मान्यवरांचा सत्कार करत असताना संविधान देणारा हा काही अन्य काही त्यांना एक सन्मान चिन्ह आणि एक संविधानाची प्रत आहे. सन्मान चिन्ह संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तळेगाव दाभाडे शहरामध्ये संविधानाचे काही कलम लिहिलेले आहेत. त्यांचं निवासस्थान आहे. आता बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या तळेगाव असेल, मावळ तालुका असेल, त्या स्वागत क्रमाने उभेल्या आहेत. त्या ठिकाणी आता ही तुमची जयंती उत्सव कमिटी आहे. या कमिटीच्या वतीनं काही विधायक कामं की बाबासाहेबांच्या नाव वगैरे लावण्यासंदर्भात काही प्रस्ताव तुमच्याकडे? नाही, तळेगावमध्ये एक बाबासाहेबांचा पुतळा कुठंच नाही. तर त्या पुतळ्यासंदर्भात आम्ही समितीची आणि रमाकांत तरुण मंडळाची आमची नगरपालिकेला मागणी असणार आहे. जेणेकरून कुठंतरी म्हणजे बाबासाहेबांचा 2-3 चौक आम्ही हे केलेले आहेत, त्या चौकामध्ये पुतळा लावावा यासाठी आमची मागणी होणार आहे. निवासस्थानाच्या ठिकाणी काही कार्यक्रम असतात? निवासस्थानाच्या ठिकाणी पण तिथे पण कार्यक्रम आहेत. तिथं ते साधारण 9 तारीख ते 13 तारखेपर्यंत त्यांचे ते व्याख्यानमाला आहे. 2 तज्ञ निरीक्षक. हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे या संदर्भात तुम्ही जे काही बाबासाहेबांच्या आठवणी म्हणून त्यांचे फोटो सेशन असं काही देखावा करणार आहेत का? की बाबासाहेबांना वाचायचं म्हणून तर अनेक वर्ष लागतील, पण असं काही तुम्ही देखाव्यामधनं बाबासाहेबांचे आचार विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असा काही वेगळा उपक्रम राबवणार? हा, वाघमारे साहेबांचा तो आहे. म्हणजे प्रत्येक रस्त्यावरच्या प्रत्येक लाईटीच्या खांबाला एक छोटे फ्लेक्स लावून बाबासाहेबांनी समजा माडता 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, असे जे विविध कार्यक्रम केले ते आम्ही त्या फ्लेक्सवर लावणार आहोत. मिरवणुकी तर आपलं रमाकांत नगर म्हणजे बेगडे तालमीच्या तिथनं सुरुवात होईल. तिथं सगळे देखावे तयार होतील. तिथनं गणपती चौकातनं खडक मोल्ल्यातनं बाजारपेठ मार्गे मारुती मंदिर नंतर जिजामाता चौकामध्ये जे मंडळ येतील त्यांचे आपण तिथं सत्कार करणार.
आणि तिथून पुढं मग ज्यांचे जिकडं रूट आहेत तिकडं जातील ते रमाकांत मंडळाचे जे मिरवणूक असेल ती खाली जाईल बाकीचे. कारण काय तिथपर्यंत घ्यायचं कारण म्हणजे परत सगळे खाली जर गेले तर बाहेर यायला अडचण होईल, त्याच्याकरता एंड तिथं करणार. साधारण 4-5 तास मिरवणूक चालणार, त्यावेळेस वाहतुकीत काही बदल होणार आहे 5:30 का? ते 9:30 वाजता आम्ही संपवणार. साधारण तुम्ही म्हणले मागच्या वर्षी 5 ते 6 हजार आली होती, ह्यावेळेस जास्त लोकसंख्या होईल, मग त्या मानाने वाहतुकीत कुठे बदल होणार आहे का? खाली रोड स्टेशन असेल, वाहतूक शाखेला आपण पत्र पण दिलेले आहे, त्याच्याकरता आहे ना मराठी शाळेवरती पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इकडं जो हा रोड आहे, ह्या रोडला पण दुचाकी बसू शकतात रोडच्या बाजूने, तर ते पण आम्ही वाहतूक शाखेला पत्र देऊन तिथं नियोजन करणार आहे. सर तुम्ही माझी विनंती, माझी एक सूचना आहे, तर मिरवणूक ही मोठी निघणार आहे आता, एक गाव एक मिरवणूक, आणि वर लाईटच्या तारा असतात. कमीत कमी चित्र जे आहेत ते कमीत कमी 5 फूट खाली असावे, जेणेकरून जीवितहानी होऊ नये, काय आलं तर होऊ नये, तर कायदेशीर बाब. खडक मोहल्ल्याला तशा त्या पद्धतीच्या तारा होत्या, त्या तारा काढलेल्या आहेत आता. त्याच्यातल्या अजून 1-2 तारा आहेत, त्याच्यासाठी MSEB त्यांच्याशी आम्ही बोलून त्या हे करून घ्या. चित्राची उंची थोडी हो, ते कमीच होईल, कमी बरोबर. एक बांबू वाढला न भिजलेला, पाऊस जर असा वेळ लागतो तर वेळ आली तर ती वर ढकलण्यासाठी असावा. नाही, आपल्या आता चित्र काहीच नाही, आपण जिवंत देखावेच करणार आहे. त्याच्यामुळे ते उंचीत वरती आपली म्हणजे हां ट्रॅक्टरवर वरती असं काय साधारण म्हणजे माणसंच उभी राहणार आहे, त्याच्यामुळे ते 3.5 नसणार आहे आपल्याला. 3.5 फुटाचा आहे ना ट्रॅक्टरची हाईट आहे. त्याच्यानंतर साधारण 13 फुटाचा देखावा आहे.